आम्ही सारे खवय्ये. आणि आता उपवासासाठी खास स्पेशल बटाटा टोस्ट. तर साहित्य सांगता वहिनी? बटाटो उकडून स्मॅश केलाय, वरीचं पीठ, राजगिरा पीठ, पुदिना, मिरची, मीठ आणि साखर. साहित्य आपण बघितलं. आणि आता ही तयारी, पुदिन्याची चटणी आहे, पुदिना ते बनवून घ्यायचे. हा, पुदिना, मिरची दोन. तिखट आहेत ना? हा, मग दोनच घेतलं. दोनच घेतात. आणि थोडं मीठ. थोडी. ही तुम्ही कशी मिळते? बटाट्यात मिक्स करणार का? नाही, बटाटा आपण हे करणार ना, बटाट्याची पारी करायची. पारी बटाट्याची? मध्ये चटणी लावायची आणि वरती आपण पॅटीस कसे करतो. अच्छा, वरनं परत बटाटा? परत बटाटा. आणि टोस्ट म्हणजे दोन्ही साइडने बटाटा येणार आणि मध्ये चटणी येणार. हो, ओके. आता मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्यायची, बारीक. ठीक आहे, ठीक आहे. मग हे आपण सारण असणार आहे चटणीचं. तर मिक्सर मध्ये फिरून घ्या, म्हणजे चटणी तयार झाली. आणि आता आपण हे बटाटे कव्हर करायचं. ते कसं? ही पिठाचं काय प्रमाण आहे? कसली पीठ आहे? राजगिरा पीठ आहे आणि वरीचं पीठ आहे. राजगिरा आणि वरीचं पीठ आहे. त्याचं प्रमाण ते उपासाला चालतं ना. हो, त्यामुळे आपण असं त्याचं काही फिक्स प्रमाण नाही. नाही, असं काही नाही. बटाट्यात जेवढं जिरेल तेवढं आपण ते. वऱ्याचं पीठ आणि म्हणजे वरी तांदूळाचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ, ते आपल्याला कुठेही मिळतं. आता अगदीच कोरडं वाटलं तर पाण्यात. हा, कोरडं वाटलं तरच घालायचं, नाही तर नाही घालायचं. पण बटाट्याचा उलसर पण असतो. वाटलं तुम्हाला की अगदीच ते तुकडा पडतोय त्याचा बटाट्याचा, तर तुम्ही पाण्याचा थोडासा हपका घेऊन ते मळून घ्यायचं. कव्हर आणि सारण सगळं रेडी आहे. तर आता हे बटाटा टोस्ट कसे काय होतात ते बघायचे. काय करायचं? थोडंसं तेल, प्लास्टिकला तेल लावायचं. पिठं घातल्यामुळे सेफ आहे, तुटणार नाही. आणि शॅलो फ्राय करायचं. शॅलो फ्राय, त्यामुळे काय एवढं. सुरीने काय करणार होत आपण? स्क्वेअर करणार. शेप त्याला स्क्वेअर देणार, कारण हे साईडला हे होते ना. अच्छा. थोडी खमंग काय मिळालं खायला तर काय हरकत आहे उपवास करायला. घरची पुरुष मंडळी पण सगळी करतात, नाही का? अच्छा, वरती अजून एक बटाट्याचं. त्याला काय शेप देणार आहे? स्क्वेअर शेप, म्हणजे ते ब्रेड सारखं, सँडविच सारखं दिसेल. मस्त. आणि परत काय घोळवणार का ते कशा? नाही, काही नाही. असं तुपावर फ्राय करायची. काय म्हणजे पिठं आहेत त्यामुळे काहीच नाही होणार. भीती काही नाही, काही नाही. ठीक आहे. मग असे आपण थोडेफार करून घेऊया, म्हणजे मग ते शॅलो फ्राय करायचे वहिनी म्हणाले तसे करता येते. त्याची तयारी रेडी झालेले आहेत आमचे हे बटाटा टोस्ट तुपामध्ये शॅलो फ्राय होण्यासाठी. ठेवूया. तुम्हाला जर एका वेळेला जास्ती करून ठेवायचे असतील तर ते तुम्ही एखाद्या प्लास्टिक वरती तुपाचा किंवा तेलाचा हात लावून त्याच्यावरतीच मांडून ठेवा, म्हणजे मग एकत्रितरित्या तुम्हाला पटापट ते करता येतील. पण तसेच जर तुम्ही ठेवलेत तर ते लगेचच चिकटतात त्याच्यामध्ये, ते बटाटा असल्यामुळे. तर काकूंनी मला ही टिप सांगितली. तर जेव्हा म्हणजे इव्हन ताटलीत पण आम्ही जेव्हा ठेवले तेव्हा त्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून ते ठेवलेले आहेत, जेणेकरून ते चिकटले नाहीत. तर तसं तुम्ही पण तसंच करा नक्की. आणि आता आम्ही हे दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घेतो. आणि मग तुम्ही काकू कशाबरोबर देणार आहात? दह्याची चटणी. दह्याची चटणी. दही, शेंगदाणा कूट आणि मिरची टाकायची दह्यात. दही, शेंगदाणा कूट आणि मिरची बारीक करून टाकायची. हिरवी मिरची बारीक करून. ओके. आता ही आणखीन एक चटणी पण, त्याची पण रेसिपी दिलेली आहे. तर ही चटणी करा याच्याबरोबर, त्याच्याबरोबर याचा फन्ना अडवा उपासाच्या दिवशी. साहित्य आणि कृती. बटाटा टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, वरीचं पीठ, राजगिरा पीठ,
पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, मीठ आणि साखर. कृती: प्रथम पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, साखर आणि मीठ हे मिश्रण एकत्र वाटून चटणी तयार करावी. एका बाउल मध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये मीठ, वरी तांदळाचं पीठ आणि राजगिरा पीठ घालून मिश्रण मळून घ्यावं. तेलाचा हात लावून बटाट्याचं मिश्रण थापून घ्यावं. त्यावर पुदिन्याची चटणी घालावी. त्यावर दुसरी बटाट्याची पारी थापून घ्यावी. त्याच्या कडा कापून चौकोनी आकाराचे पोटॅटो टोस्ट शालो फ्राय करून घ्यावेत. आम्ही